केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी लोकांची सकारात्मक मानसिकता तयार करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केलं। महापालिका आणि शेल्टर असोसिएशन यांच्यात इचलकरंजीतील 27 झोपडपट्ट्यांमधील सर्वेक्षण आणि घरकुल निर्मितीसाठी झालेल्या करारावेळी ते बोलत होते। इचलकरंजीतील 27 झोपडपट्ट्यांमध्ये महापालिका आणि शेल्टर असोसिएट्स यांच्या सहयोगातून सर्वेक्षण करून घरकुल निर्मिती होणार आहे। त्याच्या माहितीचं आदानप्रदान करण्यासाठी आज महापालिकेत बैठक झाली। इचलकरंजीतील 27 झोपडपट्ट्यांमधील सर्वेक्षण भविष्यकालीन नियोजनासाठी उपयुक्त ठरेल याबाबतची मांडणी करून आयुक्त पल्लवी पाटील यांनी या कामाचा महापालिकेवर आर्थिक भार पडणार नसल्याचं स्पष्ट केलं। तसंच इचलकरंजीतील पात्र झोपडपट्ट्यांमध्ये घरकुल प्रकल्प उभारण्यासाठी तांत्रिक सहकार्य केलं जाईल असं शेल्टर असोसिएट्स या स्वयंसेवी संस्थेच्या संचालिका प्रतिमा जोशी यांनी सांगितलं। यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे यांनी सर्व झोपडपट्ट्यांमध्ये असे घरकुल प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली। यावेळी नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्न आणि शंकांचंही निरसन झालं। बैठकीला इचलकरंजी महापालिकेतील पदाधिकारी आणि नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, प्रधानमंत्री आवास योजना विभागाचे अधिकारी, शेल्टर संस्थेचे अधिकारी उपस्थित होते।